हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर माझी तब्येत खराब आहे हे तर तुम्हाला माझ्या आवाजावरूनच कळलंच. पण का नाही तुम्हाला दाखवायचं होतं, मी इथं आराम करते पण का नाही माझ्या डोक्यावर बघू शकता हे शिवणाचं वजन किती आहे. कारण काय आहे ना, एवढे ब्लाऊज आले आहेत. काल मी माझी तब्येत खराब होती ना तरी पण ब्लाऊज कटिंग करून ठेवले आहेत, जे की मला आता स्टिचिंग करायचे आहेत. पण तब्येत खराब असल्यामुळे मी तरी पण रिलॅक्समध्ये बसले आणि मला आज 4 वाजेपर्यंतसुद्धा मला एक अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे. तुम्हाला विश्वास होणार नाही, हे जे लाल आहे ना, हे लाल कलरची पिशवी, हे मला अर्जंट ब्लाऊज आहे. हे आहेत 4 तारखेचे त्याच्यावरचे आणि त्याच्या 4 तारखेच्या अगोदरचे खाली आहेत हे ब्लाऊज. अजून तिकडं तर भरपूर ब्लाऊज आहेत, पण मला आज काही केलं तरी मला हा ब्लाऊज तर द्यायचाच आहे, रेडी करायचा आहे. तर बघू होतो की नाही आणि का नाही. त्यांचं झालं आहे का, मी म्हटलं थोडंसं अंग टाकाल नाही का, रिलॅक्स झोपून 5-10 मिनटं थोडंसं जेवण केलं आणि म्हणलं चला थोडंसं अंग टाकावं, म्हणजे का नाही थोडंसं आराम भेटेल. पण हे शिवण बघून काय झोपच उडाली माझी. तर तुमच्यासोबत असं झालं आहे का मला सांगा. आणि माझा आवाज तर तुम्ही बघू शकता खूप खराब झाला आहे, खूप खूप म्हणजे आज तरी थोडाफार आवाज बरोबर व्यवस्थित येतो आहे. पण काल तर काहीच नव्हतं आहे, त्याच्यामुळं मी काही बोलून व्हिडिओ बनवला नाही. आणि एवढी तब्येत खराब असून पण दुकानात आले. कारण याचं कारण हेच आहे की, कारण काय आहे ना, जेव्हा आपला व्यवसाय असतो ना तेव्हा दुकान उघडी का ठेवणं होय ना, पण का नाही दुकानात आल्याशिवाय करमतच नाही. तसंच माझं आहे, मला घरी अजिबात मन लागत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आले दुकानामध्ये. म्हटलं चला, पण अंग टाकायला गेले खाली थोडंसं, म्हटलं चला आराम करावं. तर हे शिवायचं एवढं मोठं हे कटिंग करून ठेवलेलं आहे मी सगळं, फक्त शिवायचं काम चालू आहे, फक्त शिवायचंच काम करायचं राहिलं फक्त. आणि हे इकडं अस्तर वगैरे ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे आमचा आविष्कार आहे. तर तुमच्यासोबत असं झालं आहे का मला सांगा, की तुम्ही निवांत आराम करण्यासाठी गेलात आणि तेव्हा तुम्ही म्हणता अरे बापरे एवढं मोठं शिवायचं पडलं आहे तसंच.